तर नमस्कार, तुमचं न्यू अनदर ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो होतो बाहुली वॉटरफॉलला. तसंच मग आपण काय चष्मा वगैरे लावला. तसंच आमच्या मनीष शेटला आहे ना डिकॅथलॉनमधून आहे ना जॅकेट घ्यायचं होतं. पण काय डिकॅथलॉन बंद होतं. 11ला डिकॅथलॉन ओपन होतं. मग दादांना म्हटलं काही जॅकेट वगैरे भेटेल का नाही. दादा म्हणे भाऊ 11 शिवाय आहे ना डिकॅथलॉन उघडत नाही. मग म्हटलं चला आता पुढच्या प्रवासात तरी निघू. आणि आमची एक गाडी मागं होती पोरांची. मग काय फायनली आम्ही निघालो. त्याच्यात तुम्ही बघू शकता वातावरण एवढं भारी झालेलं होतं ना. पावसाचं पण वातावरण नव्हतं आणि उन्हाचं पण वातावरण नव्हतं. डायरेक्ट थंडी वाजत होती. मग काय गाडी बिडी काढली त्याच्यात आम्ही मग थोडं थांबलो नाही का. कारण की आमचे मित्र मागं राहिले होते. त्यांना काय रस्ता माहीत नव्हता. म्हटलं चला आता नाश्ता वगैरे तरी करू. मग मनीष शेटला म्हटलं चला नाश्ता वगैरे तरी करू. आणि त्याच्यात इकडं बघतो काय इकडं तर मस्त रस्त्याचं काम चालू होतं. आणि आमचे मित्र अजून पण आले नव्हते. मग म्हटलं चला आता आपण नाश्ता बिष्टा करून घेऊ. मग काय आम्ही एक वडा घेतला मस्तपैकी. मग काय वडे बिडे खाल्ले. आणि बघा वडा कसा होता एकदम क्वालिटी वडा होता नाही का. मग मनीष शेटला म्हटलं एकच का. मनीष शेट म्हणे अजून एक खाऊ ना. मग काय दुसरा पण वडा खाल्ला. त्यानंतर मग काय आलो पेट्रोल पंपवर आणि आमच्या गाडीचं आहे ना हॉर्नच वाजत नव्हता मित्राच्या. मग काय थोडा हॉर्न बिर्न नीट केला. म्हणे हा बघा किती वाईता गेला होता. हा म्हणे अरे बाबा काय सांगू म्हणे एवढा वाईताहून गेलो ना भाऊ. काय गाडीचा हॉर्न रिपेअर पण व्हायना आणि आमचे मनीष शेट असल्यावर आमच्या हॉर्नला आहे ना काहीच होत नाही नाही का. मग काय थोडं चौकशी वगैरे केली. मग थोडा वायरी वगैरे इकडं तिकडं केल्या पोरांनी. मग काय फायनली हॉर्न चालू झाला. मग या भाऊला म्हटलं तुझं काय म्हणणं आहे या गोष्टीवर. ते म्हणे आधी पेट्रोल टाकून घेऊ आपण मग बघू हॉर्नचं काय करायचं. मग काय सगळ्यांनीच गाड्या वगैरे काढल्या. मग काय मनीष शेट इकडं होते आमच्या गाडीवर चालवायला. एकदम जोरात गाडी चालवत होते नाही का. त्याच्यात आमची रोहन शेटनी एवढी दाढी वाढवली होती ना भाऊला म्हटलं भाऊ दाढी बिडी कापून घे रे. त्याच्यात काय मग पाऊस यायला सुरुवात झाली. आणि तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यात लोक एवढे फिरायला निघायचे ना डायरेक्ट विषय खोल नाही का. त्याच्यात मग आम्ही पुढं जाऊन आणि एका हॉटेलपाशी गाडी थांबवली. म्हटलं चला आता थोडा नाश्ता तरी करून घेऊ नाही का. या दोघांनी नाश्ता नव्हता केला आम्ही केला होता तिकडं नाश्ता. मग इकडं मस्त आम्ही काहीतरी कचोरी वगैरे घेतली. समोसे मागवले होते नाही का. मग मनीष शेटनी इकडं रसगुल्ले घेऊन ठेवले होते. मग काय फायनली आम्ही ना इकडं आलो टोल नाक्यापाशी. मग इकडं थोडं पोरं म्हणजे आपण फोटोशूट करू नाही का. आणि हा टोल नाका कुठला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आमचे पोरं आहे ना फोटोशूटला भिडले ना भाऊ. डायरेक्ट हायवा बिवा थांबून घेतला. आमच्या मनीष शेटनी डायरेक्ट हायवा थांबून घेतला होता बरं का. आणि पोज बघा कसा देऊ राहिला डायरेक्ट विषय खोल नाही का. नाथखुळं जळगाव तुला. आणि हा बघा फोटोग्राफर कसा किती जवळून फोटो काढत होता. म्हटलं भाऊ आपल्याला आधी फिरायला जायचं आहे. मग काय फायनली रस्त्याला परत लागलो. आणि इकडून बघा हा समृद्धी हायवे दिसतो नाही का समृद्धी हायवे. मग काय फायनली आम्ही ना इकडं चाललो होतो. त्याच्यात आम्हाला ना महामार्ग लागला नाही का. समृद्धी महामार्ग महाराष्ट्राचा मोठा महामार्ग आहे हा. आणि इथं पोर आले का कन्फ्यूज होऊन जाते नाही का इकडं जायचं की तिकडं जायचं. मग इथून काय लेफ्ट मारायचं ते आपल्याला ना याला जायला बाहुली वॉटरफॉलला. आणि इकडून लेफ्ट मारला का सरळ सरळ आपल्याला ना एक मस्त नदी लागती. नदी क्रॉस केली का मग आपल्याला एक मस्त गाव लागतं नाही का. या गावाचं नाव काय कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यात म्हटलं चला आता पाऊस बिऊस येतो की नाही पण बरं झालं पाऊस येत नव्हता. आणि त्याच्यात गावातल्या लोकांना आम्ही रस्ता विचारला. गावातले लोक म्हटले सरळ सरळ जायचं बाहुली वॉटरफॉलला म्हणे कुठंच थांबायचं नाही. तुम्हाला ना एकदम मस्त पार्किंग बिर्किंग लागेल. मग मस्त आम्ही वातावरणाचा आनंद घेत. आणि वातावरण पण एवढं क्वालिटी होईल होतं ना डायरेक्ट विशाळ नाही का. त्याच्यात येतं आमच्या पुढंच होते. आणि यांच्या पुढं 4-5 गाड्या होत्या. म्हटलं चला आता. त्यानंतर आहे ना आम्ही घाटाच्या रस्त्याला लागलो. हा घाटाचा रस्ता होता नाही का. त्यानंतर मग आम्हाला ना थोडं इकडं शूट घ्यायचं होतं. आम्ही थोडं शूट वगैरे घेऊन टाकलं. मग म्हटलं चला आता आहे ना लवकर गाड्या काढा. पण बरं झालं आमची गाडी ना पंक्चर नाही झाली नाही का. त्याच्या तिकडं बघतो का इकडं तर 4 व्हीलरला पावती होती. आणि आपल्या 2 व्हीलरला पावती नव्हती नाही का. कधी पण तुम्ही बाहुलीला आले ना 4 व्हीलर घेऊन येऊ नका. कारण की 4 व्हीलरला आहे ना इथं पावती राहते. आमच्याकडून काही पावती वगैरे घेतली नाही. मग काय आम्ही ना मस्त पुढं जात होतो. आणि एवढा घाटाचा रस्ता होता ना खड्डे बिड्डे तर एवढे जाम होते ना. आणि हे बघू शकता तुम्ही बाहुली धरण आहे नाही का. आणि त्या बाहुली धरणापाशी एवढ्या गाड्या लावल्या होत्या. मग काय फायनली आम्ही ना बाहुली वॉटरफॉलपाशी आलो. मस्तपैकी बघा बाहुली वॉटरफॉलचा नजारा कसा आहे ना क्वालिटी आहे ना विषय खोल नाही का. मग त्याच्यात बघतो का इकडं तर मस्त आहे ना कणसाचे विणसाचे दुकानं होते नाही का. आणि गुड्डी कबालवाला पण यायला होता गुड्डी कबाल विकायला. त्याच्यात मग म्हटलं चला आता आहे ना आपण मस्त बाहुली वॉटरफॉलकडे जाऊ. मग आपण मस्त काळा वेळा गॉगल बिगल लावून डायरेक्ट बाहुली वॉटरफॉलकडे. त्यानंतर मनीष शेटला म्हटलं चला पुढे या चला पुढे या. रोहन शेट पण आमच्या मागं होते. मग म्हटलं चला तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही यायचं का पोरांनो. मग मनीष शेट म्हणे आलो ना लगेच आलो. मग काय मनीष शेटनी मस्त हातबीत केला.
मग आम्ही मस्त बाहुली वॉटरफॉलकडे चाललो होतो आणि रविवार असल्यामुळे ना एवढी गर्दी होती ना, डायरेक्ट मोकार गर्दी होती नाही का. आणि या बाहुली वॉटरफॉलला आले ना भाऊ, इथं आहे ना 3 वॉटरफॉल पडते नाही का. हा एक छोटा आहे आणि त्याच्यावरती एक मोठा आहे नाही का. मी तुम्हाला तसं व्हिडिओ तर दाखवणार आहे. आणि गर्दी असल्यामुळे ना आम्हाला इकडं तिकडं पण हालता येत नव्हतं. मग काय फायनली म्हटलं चला आता आहे ना आपणच थोडं मानावर घ्या. मग काय डायरेक्ट डबक्यात पाय गेला असता आपला, पण काय थोडं क्रॉस वगैरे केलं आणि हा दुसरा वॉटरफॉल आहे त्याच्यात वरती आलो होतो आम्ही नाही का. मग म्हटलं चला आता तिसरा वॉटरफॉल कोणता आहे बघू तरी. आणि त्याच्यात एक पोराने आम्हाला एक खड्डं दाखवलं होतं नाही का. मग तुम्ही नजारा बघू शकता, एवढा क्वालिटी नजारा होता ना, डायरेक्ट विषय खोल नाही का. मग तुम्ही मला खालचा पण नजारा दाखवला. हा बाहुली डॅम आहे पुढचा, हे पाणी ना इथून आहे ना डायरेक्ट तिकडं जातं नाही का. मग म्हटलं चला आता तिसऱ्या वॉटरफॉलकडे तरी जाऊ वरती. त्याच्यात आमचे रोहन शेटचे तर पाय सटकत होते. म्हटलं भो हार के बाद जीत आहे नाही का. मग काय फायनली आम्ही ना तिसऱ्या वॉटरफॉलकडे पोचलो आणि तुम्ही बघू शकता तिसरा वॉटरफॉल एवढा तगडा दिसत होता ना. इकडं आहे ना क्वचितच लोक येते नाही का, कारण की ना इकडं थोडं घाबरतं लोक. मग आम्ही चाललो होतो मस्तपैकी आणि म्हटलं चला आता आहे ना भाई डायरेक्ट विषय खोल नाही का. आणि बघा वॉटरफॉल कसा तगडा दिसत होता ना, डायरेक्ट विषय खोल. मग आम्ही मस्त आहे ना फोटो व्हिडिओ काढून घेतले आणि त्यानंतर आम्ही बघू शकता आमचे मनीष शेट पण उभे होते नाही फोटो काढण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता एवढं पाणी वाढतं ना वेगाने, डायरेक्ट तिकडं जातं नाही का. मग आमचं इकडं थोडं फोटो सेशन वगैरे चालू झालं. आणि हे बघा पाण्याला एवढं गपागप स्पीड होतं ना. मग काय वॉटरफॉल बघून आम्ही चाललो होतो खाली नाही का. मग पोरानं म्हटलं चला माझ्या मागे या, मला रस्ता माहिती आहे. आणि त्याच्या तिथे एक स्टंट असा झाला का टायमामुळे ना पोलीस आहे ना सगळ्यांना आवाज देत होते. मग काय आम्ही बाहुली वॉटरफॉल बघून खाली आलो. त्यानंतर आम्ही मस्त आहे ना इकडं कणीस खाल्लं नाही का. आणि एवढं क्वालिटी वाटत होता ना बाहुली वॉटरफॉल, तुम्ही बघू शकता अप्रतिम नाही का. मग मस्त समोर बसून आहे ना कणीस खाल्लं आणि तुम्ही नजारा बघा. बाहुली वॉटरफॉलचा नजारा कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रित्या 1227ला सबस्क्राईब करून घ्या.